मी हो निकिता आठवळे आणि तुम्ही पाहत आहात रँकज युट्यूब चॅनल, जिथे आपण स्टडी करतो एकदम स्टॉपर स्टाईल. रेड आणि व्हाईट फ्लावर ऑलवेज पिंकच देत नाही, तर काही वेळेस ते रेड पण देतात आणि व्हाईट पण देतात. कन्फ्युज होत असेल तर लेट्स डिकोड द सिक्रेट ऑफ द जेनेटिक्स ऑफ डॉमिनन्स. तर बघा, ही कम्प्लीट डॉमिनन्स, इनकम्प्लीट डॉमिनन्स आणि को डॉमिनन्स ही नीट आणि सीईटी साठी खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि अगदी सोपं आहे. तर बघा, कम्प्लीट डॉमिनन्स म्हणजे जे मेंडलनी 7 कॅरेक्टर सोबत क्रॉसिंग केलं पीच्या, ते जे सगळे काय करतात, कम्प्लीट डॉमिनन्स देतात. ह्याच्यामध्ये बघा, पहिल्यांदा आपण सपोज रेड फ्लावर घेतलं, आपण काय करतो, पॅरेंट्स ही होमोझायगस ट्रू ब्रीडिंग पिलाइन घेतो. तर ह्याच्यामध्ये रेड फ्लावर घेतलं तर काय येणार आहे, RR येणार आहे, कॅपिटल R. आणि व्हाईट फ्लावर घेतल्यानंतर स्मॉल r. तर ह्याच्यातून एक टाईपचं गॅमेट भेटणार आहे कॅपिटल R, ह्यातून भेटणार आहे एक टाईपचं गॅमेट स्मॉल r. तर ह्या दोघांचं ज्यावेळेस फर्टिलायझेशन होतं दोन गॅमेटचं, त्यावेळेस जी प्रोजिनी होती त्यांचा जिनोटाइप येतो कॅपिटल R स्मॉल r. तर इथं काय करतो, हा कॅपिटल R ह्या स्मॉल r वरती डॉमिनंट होतो. म्हणजे हा रेड फ्लावर आहे, हा व्हाईट आहे, म्हणजे हा फ्लावर काय येतो, रेड येतो. म्हणजे काय इथं की जी F1 जनरेशन आहे ती काय करते, कोणत्या तरी एका पॅरेंटला काय करते, रिझेंबल करते. F1 जनरेशन काय करते, रिझेंबल आयदर वन ऑफ द पॅरेंट, आयदर वन ऑफ पॅरेंट. म्हणजे कोणत्या तरी एका पॅरेंटला काय करते, F1 जनरेशन रिझेंबल शो करते. तर नेक्स्ट आपण पाहणार आहोत इनकम्प्लीट डॉमिनन्स. तर इनकम्प्लीट डॉमिनन्स मध्ये एक्झाम्पल आहे 4 o'clock प्लांट. त्याच्यामध्ये सेम बघा, तिथं आपण घेतो रेड फ्लावर आणि व्हाईट फ्लावर. रेड फ्लावरचं सेम पॅरेंटचं काय असणार आहे, ट्रू ब्रीडिंग असणार आहे कॅपिटल R आणि स्मॉल r. ह्यांचे गॅमेट तयार किती टाईपचे होणार, एका टाईपचे कॅपिटल R, ह्यांचं एका टाईपचं होणार आहे स्मॉल r. ह्या दोघांचं ज्यावेळेस फ्युजन होतं त्यावेळेस F1 जनरेशन काय होती, कॅपिटल R स्मॉल r. तर बघा इथं काय, हा फ्लावर हा रेड फ्लावर आहे, हा व्हाईट फ्लावर आहे. तर ह्याच्यामध्ये आपण म्हणायला पाहिजे हा कॅपिटल R आहे, हा डॉमिनंट केला पाहिजे स्मॉल r वरती. पण इनकम्प्लीट डॉमिनन्स मध्ये असं नाही होत. ह्या दोघांचा रेड फ्लावर आणि व्हाईट फ्लावर दोघांचं मिक्स होऊन काय होतं तयार, की हा होतो पिंक फ्लावर. ही कोणती जनरेशन आहे, F1 जनरेशन. F1 जनरेशनने काय केलं की त्यांनी दोन्ही पण पॅरेंटला काय केलं नाही, रिझेंबल केलं नाही. म्हणजे काय की F1 जनरेशन डू नॉट रिझेंबल आयदर ऑफ पॅरेंट. म्हणजे काय, दोघांना पण त्यांनी काय केलं नाही, रिझेंबल केलं नाही. जस्ट असं होतं, कशामध्ये होतं, इनकम्प्लीट डॉमिनन्स मध्ये. म्हणजे काय, त्या दोघांचा त्यांनी F1 जनरेशननी काय शो केली, ब्लेंडिंग शो केली. बघा ना, रेड आणि व्हाईट मिक्स झाल्यावरती पिंक कलर होतो. सेमी इंटरमिडिएट दोघांचा कलर दाखवला. त्यानंतर आपण पाहणार आहोत कोडॉमिनन्स. आपल्याला माहिती आहे, आपला कॉमन एक्झाम्पल म्हणजे जर्सी गाय. त्याच्यामध्ये काय असतं की पॅरेंटचा कलर असतो एका व्हाईट आणि एकाचा काय असतो ब्लॅक. आणि जर प्रोजेनी फॉर्म होतो त्यांच्यामध्ये काय होणार आहे, व्हाईट कलर त्याचा कोट असतो आणि त्याच्यावरती ब्लॅक कलरचे स्पॉट असतात. सेम एक्झाम्पल आपण कोट कलर ऑफ कॅटलचं घेऊया. तर बघा, आपण रेड आणि व्हाईट कलरच्या काऊचा घेणार आहे. तर बघा, रेड काय असणार आहे, रेडचं जिनोटाइप काय असणार आहे, कॅपिटल R. आणि व्हाईटचा आपण घेऊया कॅपिटल W. ह्याच्यातून एक टाईपचं गॅमेट होणार आहे कॅपिटल R, ह्याच्यातून एका टाईपचं गॅमेट होणार आहे कॅपिटल W. त्यानंतर बघा, हे गॅमेट झाले, दोन गॅमेटचं फ्युजन झाल्यानंतर प्रोजेनी बनते, म्हणजे F1 जनरेशन. हा असं झाल्यानंतर बघा, क्रॉस केल्यानंतर R, कॅपिटल R आणि कॅपिटल W. तर ह्याच्यामध्ये आपण म्हणलं पाहिजे की नाही का, ह्या कम्प्लीट डॉमिनन्स नुसार हा रेड पाहिजे होता, इनकम्प्लीट डॉमिनन्स नुसार ही पिंक पाहिजे होती. पण असं न होता त्या गाईचा कलर होतो रोन कलर. ह्याला माझं रोन म्हणजे काय की रेड कलरचा त्यावरती स्पॉट येणार येतं. म्हणजे काय की ह्या F1 जनरेशनने काय केलं, 50% हा आणि 50% ही फिमेल पॅरेंटला रिझेंबल करतो. म्हणजे काय की जी F1 जनरेशन आहे, F1 जनरेशन काय करते, रिझेंबल बोथ पॅरेंट इक्वली.
म्हणजे दोन्ही पॅरेंटला काय करते, इक्वली काय करतं, रिझेम्बल करतं. तर परत एकदा आपण समजून घेऊया इनकम्प्लीट, कम्प्लीट डॉमिनन्स, कम्प्लीट, इनकम्प्लीट आणि को डॉमिनन्स मध्ये डिफरन्स काय. तर बघा आपण इथं पाहिलंय, इथं F1 जनरेशन, F1 जनरेशन कोणत्या तरी एका पॅरेंटला काय करते, रिझेम्बल करते, म्हणजे त्यासारखं सिमिलरिटी शो करते, त्याला म्हणायचं आपण कम्प्लीट डॉमिनन्स. F1 जनरेशन ही दोघांना पण रिझेम्बल करत नाही, त्या दोघांचं ब्लेंडिंग फॉर्म होती, त्याला म्हणायचं आपण इनकम्प्लीट डॉमिनन्स. आणि को डॉमिनन्स म्हणजे काय, त्यांची F1 जनरेशन ही दोघा पॅरेंटला इक्वली रिझेम्बल करते, ते म्हणजे को डॉमिनन्स. तर ह्यानंतर आपण एक्झाम्पल पाहूया इनकम्प्लीट डॉमिनन्स आणि को डॉमिनन्स. बघा तर इनकम्प्लीट डॉमिनन्स साठी दोन एक्झाम्पल आहेत. पहिलं एक्झाम्पल आहे मिराबिलिस जलापा. हे एक फ्लावर आहे, प्लांट आहे मिराबिलिस जलापा, त्याला म्हणतो आपण 4 o'clock प्लांट. त्यानंतर दुसरं एक्झाम्पल आहे स्नॅपड्रॅगन, किंवा त्याला म्हणायचं दुसरं डॉग फ्लावर, किंवा आपण त्याला अजून काय म्हणतो अँटीरायनम मॅजस. आपल्याला एनसीईआरटी मध्ये हे दोन एक्झाम्पल दिलेले आहेत. त्यानंतर आपण को डॉमिनन्स पाहणार आहेत. को डॉमिनन्स एक्झाम्पल आहे बघा, पहिलं एक्झाम्पल आहे कोट कलर ऑफ कॅटल. कॅटलचा काही कोट कलर म्हणजे रोन आपण पाहिलेलं. त्यानंतर बघा आपण पाहिलेला सिकल सेल ॲनिमिया. सिकल सेल ॲनिमिया त्याचा कॅरियर, सिकल सेल ॲनिमियाचा कॅरियर हा को डॉमिनन्सचा एक्झाम्पल आहे. तर कसं एक्झाम्पल आहे बघा, काय असतं ह्याचं, HbA, ए म्हणजे नॉर्मल आणि HbS म्हणजे काय, त्याला म्हणजे तो सिकल सेल ॲनिमिया झालेला. तर HbS हा काय झाला, कॅरियर, म्हणजे 50% HB त्याचे हिमोग्लोबिन आहे ते नॉर्मल आहेत, आणि त्याचे 50% HB हे कसे, तर सिकल सेल झालेला. मग सिकल सेल म्हणजे काय की त्यांचा आता HBचा RBCचा शेप कसा असतो, बायकॉन्क्यू. मग इथं काय झालेलं असतं, त्याचा सिकल शेप झालेला असतो. 50% हे नॉर्मल असतात आणि 50% हे अफेक्टेड असतात. त्याच्यामुळे हे काय झालं, 50% एका पॅरेंट सारखे, 50% दुसऱ्या पॅरेंट सारखे, म्हणून हे काय झाले सिकल सेल ॲनिमिया को डॉमिनन्स एक्झाम्पल. त्यानंतर आपण पाहिलेलं ब्लड ग्रुप, ज्यांचा ब्लड ग्रुप काय असेल, AB ब्लड ग्रुप, म्हणजे आपण काय लिहितो की IG ने तर IA IB ह्यांच्यामध्ये काय 50% काय असणार, त्यांच्याकडे अँटीजन A असणार आहे आणि 50% B असणार आहे. मग ब्लड ग्रुप AB हा को डॉमिनन्स शो करतो. तर अशा प्रकारे हा कन्सेप्ट डिफरन्सचा झालेला आहे. ही नीट आणि CET साठी खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ज्यांना कुणाला डाऊट असेल त्यांनी कमेंट करा, आणि पुढचा कन्सेप्ट तुम्हाला कोणता पाहिजे ते तुम्ही पण कमेंट करू शकता. सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, कारण पुढचा व्हिडिओ येत आहे अशीच एक इंटरेस्टिंग कन्सेप्ट घेऊन. तोपर्यंत थँक्यू.